नमस्कार सर्वांना. स्वामी कृपया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सखोल आणि अचूक राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या राशी भविष्याच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. आज कोणत्या राशींच्या हातात पैसा येणार, कोणाला शत्रूंपासून सावध राहावे लागेल ते पाहूया. यासोबतच आजच्या दिवशी घडणाऱ्या महत्त्वाच्या शुभ अशुभ घटना, आर्थिक संकेत आणि नशिबाची साथ याबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कोणता खास संकेत घेऊन आला आहे ते जाणून घेऊया. मेष राशीसाठी आर्थिक बाबतीत मिश्र पण शेवटी समाधान देणारा राहू शकतो. सकाळच्या वेळेत एखादा खर्च अपेक्षेपेक्षा वाढू शकतो किंवा अचानक पैशांची गरज निर्माण होऊ शकते. मात्र आधी केलेल्या कामाचे पेमेंट, अडकलेली रक्कम किंवा जुन्या व्यवहारातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते आणि ही जबाबदारी पुढे आर्थिक वाढीसाठी महत्त्वाची ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी मोठ्या नफ्याच्या आशेने घाईघाईने माल खरेदी करणे किंवा गुंतवणूक करू नये. उधारीवर व्यवहार करताना समोरच्या व्यक्तींची विश्वासार्हता तपासा. आज पैसा कमवण्यापेक्षा पैसा टिकवणे अधिक महत्त्वाचे ठरेल. तुमच्या प्रगतीकडे लक्ष ठेवणारी एखादी व्यक्ती तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकते. विशेषतः ऑफिसमध्ये तुमच्या निर्णयावर किंवा कामाच्या पद्धतीवर टीका केली जाऊ शकते. मात्र तुमच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी वाद घालण्याची गरज नाही. तुमची कामगिरीच तुमची खरी बाजू सिद्ध करेल. तुमच्या पुढील योजना प्रत्येकासोबत शेअर न करणे आज अत्यंत महत्त्वाचे आहे. घाईघाईने वाहन चालवणे, रागाच्या भरात बोलणे आणि आर्थिक व्यवहारात निष्काळजीपणा हे आजचे मुख्य धोके आहेत. ऑनलाईन पेमेंट करताना खाते क्रमांक आणि रक्कम दोनदा तपासा. कोणीतरी आकर्षक ऑफर देत असेल तर लगेच निर्णय घेऊ नका. दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे नशीब तुमच्या बाजूने येऊ शकते. वृषभ राशीसाठी आर्थिक स्थिती तुलनेने मजबूत राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नियम साधन सुरू राहील आणि त्याचबरोबर अतिरिक्त कमाईचा विचार करणाऱ्यांना नवीन पर्याय मिळू शकतो. व्यवसायात जुन्या ग्राहकांकडून पुन्हा ऑर्डर मिळणे, पैशांची आवक होत असली तरी घरगुती खर्च, कुटुंबातील एखादा खर्च किंवा अचानक खरेदी यामुळे बजेट थोडे बिघडू शकते. आज बचतीवर लक्ष द्या. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तपासा. एखादी व्यक्ती तुमच्यासमोर गोड बोलत असली तरी मनातून तुमच्यावर नाराज असू शकते. तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल किंवा वैयक्तिक योजनांबद्दल जास्त माहिती देऊ नका. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयाचे श्रेय दुसऱ्याने घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाच्या कामांचे पुरावे आणि कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. पैशाची देवाणघेवाण करताना तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवणे टाळा. उधारी देताना किंवा भागीदारीत पैसे गुंतवताना स्पष्ट अटी ठेवा. घरातील वस्तूवर अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या संयमाचा फायदा मिळेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला आर्थिक आणि व्यावसायिक निर्णयात मदत करू शकते. चांगली घटना म्हणजे जुन्या संपर्कातून नवीन कामाची किंवा कमाईची संधी मिळू शकते. मिथुन राशीसाठी पैशांच्या बाबतीत हालचालींचा दिवस आहे. एकीकडे उत्पन्न वाढवण्याच्या संधी दिसतील तर दुसरीकडे खर्चही वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त काम किंवा जबाबदारी मिळू शकते. त्यांचा तात्काळ आर्थिक फायदा कमी असला तरी पुढील काळात त्यांचा फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन ग्राहकांशी व्यवहार करताना अटी स्पष्ट ठेवा. एखादा जुना व्यवहार पुन्हा चर्चेत येऊ शकतो. तुमच्या बोलण्यातील एखादे वाक्य चुकीच्या पद्धतीने दुसऱ्यांसमोर पोहोचू शकते. त्यामुळे आज गुप्त आणि संवेदनशील विचारांवर बोलताना काळजी घ्या. एखादी व्यक्ती तुमच्याकडून माहिती घेऊन ती तुमच्या विरुद्ध वापरण्याचा प्रयत्न करू शकते. तुमची योजना पूर्ण होईपर्यंत ती गुप्त ठेवणे फायदेशीर राहील. कागदपत्रे न वाचता सही करणे, फोनवर आलेल्या आर्थिक लिंकवर क्लिक करणे किंवा घाईत ऑनलाईन व्यवहार करणे टाळा. प्रवास करताना सामान आणि महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य आज तुमची ताकद ठरेल. कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत हळूहळू सकारात्मक बदल जाणवू शकतो. मागील काही दिवसांपासून अडकलेले पेमेंट मिळण्याची शक्यता आहे. नोकरी स्थिरता राहील तर व्यवसायात जुन्या ग्राहकांकडून फायदा होऊ शकतो. मात्र कुटुंबासाठी किंवा घरासाठी अचानक खर्च होण्याची शक्यता असल्यामुळे पूर्ण पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नका. कोणाला मोठी रक्कम उधार देण्यापूर्वी दोनदा विचार करा. तुमच्या भावनिक स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करू शकते. एखादी व्यक्ती तुमच्याकडून सहानुभूती मिळवून आर्थिक आणि वैयक्तिक फायदा घेऊ शकते. प्रत्येकावर विश्वास ठेवण्यापेक्षा व्यक्तींची कृती पहा. ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि योग्य संवादाने परिस्थिती नियंत्रणात येईल. भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेणे हा आजचा सर्वात मोठा धोका आहे. राग किंवा दुःखात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. घरातून बाहेर पडताना घाई करू नका. कुटुंबातील व्यक्तीमुळे एखादी चांगली संधी किंवा महत्त्वाची माहिती मिळू शकते. सिंह
हा दिवस आर्थिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. काही जणांसाठी पद, काम किंवा उत्पन्न वाढीशी संबंधित चर्चा होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, ऑर्डर किंवा महत्त्वाचा व्यवहार मिळू शकतो. मात्र मोठा नफा मिळण्याच्या अपेक्षेने जोखमीचा व्यवहार करू नका. पैसा येईल, पण त्याचवेळी प्रतिष्ठा आणि भविष्याचा विचार करून खर्च करणे आवश्यक आहे. तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण आणि लोकांना खटकू शकतात. एखादी व्यक्ती तुमच्या कामात चुका शोधण्याचा प्रयत्न करू शकते, मात्र आत तुमच्या विरुद्ध असलेले लोक उघडपणे काही करू शकणार नाहीत, कारण तुमची बाजू मजबूत राहण्याची शक्यता आहे. तुमच्या यशाची माहिती प्रत्येकाला देणे टाळा. अति आत्मविश्वास हा आजचा मुख्य धोका आहे. माझे काही बिघडणार नाही या विचाराचे नियम मोडू नका. आर्थिक बाबतीत कोणाच्याही दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका. रागाच्या भरात वरिष्ठ किंवा जवळच्या व्यक्तीला कठोर शब्द बोलणे टाळा. आज नशिबाची चांगली साथ मिळू शकते. विशेषतः दुपारनंतर एखादा सकारात्मक बदल जाणवू शकतो. वरिष्ठ व्यक्तींची मदत, महत्त्वाचा फोन, नवीन संधी किंवा अडकलेल्या कामाला मंजुरी मिळणे यापैकी एखादी घटना घडू शकते. आजची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या प्रयत्नांना योग्य व्यक्तीकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. कन्या राशीसाठी आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. पैशांची आवक राहील, पण त्याचवेळी घरगुती खर्च, कर्जाचे हप्ते किंवा एखाद्या आवश्यक वस्तूसाठी अचानक खर्च होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते आणि तुमच्या मेहनतीची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना जुन्या ग्राहकांकडून फायदा होण्याची शक्यता आहे. अडकलेली रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न केल्यास सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. मात्र आज कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावध राहा. तुमच्या कामातील छोटी चूक मोठी करून दाखवणारी व्यक्ती आसपास असू शकते. एखादी सहकारी तुमची माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे ऑफिसमधील राजकारणापासून स्वतःला दूर ठेवा. तुमच्या योजना आणि आर्थिक व्यवहार गुप्त ठेवले तरी विरोधकांना संधी मिळणार नाही. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा प्रयत्न स्वतःवर जास्त ताण घेऊ नका. आर्थिक कागदपत्रे, ऑनलाईन व्यवहार आणि महत्त्वाचे करा तपासल्याशिवाय पुढे जाऊ नका. घाईत दिलेले आश्वासन नंतर अडचणीत आणू शकते. तूळ राशीसाठी आर्थिक बाबतीत संधी निर्माण करणारा दिवस आहे. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते आणि भविष्यात आर्थिक वाढीचा मार्ग खुला होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संपर्क मिळू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र पैशांच्या बाबतीत सर्व व्यवहार लिखित स्वरूपात ठेवणे योग्य राहील. अचानक एखादा खर्च आला तरी तो हाताळण्याची क्षमता राहील. आज खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवणे महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्ती तुमच्याशी मैत्रीपूर्ण वागून तुमच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकते. तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक बाबी सर्वांसमोर बोलू नका. तुमच्या यशामुळे एखाद्या व्यक्तीला मत्सर वाटू शकतो, पण तुम्ही शांत राहिला तर त्याचा परिणाम होणार नाही. दुसऱ्याच्या सांगण्यावरून गुंतवणूक करणे किंवा आकर्षक नफ्याच्या आशेने मोठा निर्णय घेणे टाळा. भावनिक दबावाखाली पैसे खर्च करू नका. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. वृश्चिक राशीसाठी हा दिवस आर्थिक बाबतीत सावध पण फायदेशीर ठरू शकतो. पूर्वी केलेल्या प्रयत्नातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखाद्या महत्त्वाचा व्यवहार पूर्ण होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून जबाबदारी वाढू शकते, ज्याचा पुढे फायदा मिळू शकतो. मात्र एखाद्या व्यक्तीला दिलेले पैसे परत मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे आज नवीन उधारी वाढणे टाळणे योग्य ठरेल. तुमची शांत स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती असू शकते. तुमच्या मागे चर्चा करणाऱ्या व्यक्तीला उलगडा होण्याची शक्यता आहे. मात्र थेट संघर्ष करण्याऐवजी पुरावे आणि वस्तुस्थिती तुमच्या बाजूने ठेवणे अधिक चांगले राहील. गुप्त माहिती चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ देऊ नका. संशयाच्या भरात चुकीचा निर्णय घेणे हा आजचा मोठा धोका आहे. एखाद्याच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका आणि लगेच अविश्वासही ठेवू नका. आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक अट काळजीपूर्वक वाचा. तुमची अंतर्ज्ञान शक्ती आज चांगली काम करू शकते. धनु आर्थिक प्रगतीसाठी नवीन मार्ग दाखवणारा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात दूरच्या ठिकाणाहून किंवा नवीन ग्राहकांकडून काम मिळण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. मात्र मोठी रक्कम एका दिवसात गुंतवण्याची घाई करू नका. उत्पन्न वाढवण्याबरोबर बचत वाढवणे जास्त आवश्यक आहे. तुमच्या प्रगतीला थांबवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती असली तरी तिचा प्रभाव फार काळ राहणार नाही. तुमच्या स्पष्ट बोलण्यामुळे काही लोक नाराज होऊ शकतात. त्यामुळे सत्य बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. वरिष्ठांशी अनावश्यक वाद टाळा. प्रवासात वेळेचे नियोजन नीट करा. अचानक खर्च, चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे अडचण निर्माण होऊ शकते. कोणत्याही नवीन योजनेत सहभागी होण्यापूर्वी तिची पूर्ण माहिती घ्या. मकर राशीसाठी आर्थिक बाबतीत शिस्त पाळण्याचा दिवस आहे. उत्पन्न स्थिर राहू शकते, परंतु जबाबदारी आणि खर्च वाढलेले जाणवतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी खर्च होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी नफा कमी असला तरी सुरक्षित व्यवहाराला प्राधान्य द्यावे. जुनी देणी वसूल करण्यासाठी प्रयत्न करा. नोकरीत केलेल्या अतिरिक्त मेहनतीचे फळ लगेच मिळणार नाही. नोंद वरिष्ठांकडून घेतली जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध अप्रत्यक्षपणे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कोणी तुमच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करू शकते, पण तुमची भावनिक प्रतिक्रिया न देता तथ्यांसह बोललात तर परिस्थिती तुमच्या बाजूने येईल. तुमच्या कामाचा पुरावा व्यवस्थित ठेवा. थकवा आणि कामाचा ताण यामुळे निर्णय क्षमता कमी होऊ शकते. पैशांबाबत दुसऱ्याच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका. जुन्या कर्जाची किंवा देणीची जबाबदारी दुर्लक्षित करू नका. कुंभ
कुंभ राशीसाठी आर्थिक बाबतीत नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः ऑनलाईन काम, तंत्रज्ञान, सोशल मीडिया, नेटवर्किंग किंवा नवीन संपर्काशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते. मात्र नवीन कल्पना आणि प्रत्यक्ष आर्थिक फायदा यामध्ये फरक असतो. त्यामुळे अंदाजापेक्षा आकडेवारीवर निर्णय घ्या. अचानक मिळालेला पैसा पूर्णपणे खर्च करण्याऐवजी त्यातील काही भाग बाजूला ठेवा. तुमच्या वेगळ्या विचारसरणीमुळे काही लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत. एखादी व्यक्ती तुमच्या कल्पनेची नक्कल करून स्वतःचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे महत्त्वाच्या कामांची माहिती आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवा. ऑनलाईन फसवणूक, चुकीची माहिती आणि घाईघाईने घेतलेले डिजिटल व्यवहार यापासून सावध राहा. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे गुंतवू नका. मीन राशीसाठी आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि संधी दोन्ही दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून आर्थिक चिंता असेल तर त्यामध्ये हळूहळू सुधारणा होऊ शकते. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी किंवा काम मिळू शकते. व्यवसायात जुन्या ग्राहकांमधून फायदा होऊ शकतो. मात्र भावनेच्या भरात एखाद्याला पैसे देणे किंवा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून दुसऱ्याचा खर्च करणे टाळा. तुमच्या साधेपणाचा किंवा विश्वासू स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. जवळच्या व्यक्तीकडूनच एखादा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रत्येक गोष्ट मनाला लावून न घेता वस्तुस्थिती तपासा. तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त माहिती इतरांना देऊ नका. भावनिक निर्णय, अनावश्यक खर्च आणि चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवणे हे आजचे प्रमुख धोके आहेत. धन्यवाद.